झी 24 तास एक पाऊल पुढे। हे आहेत अकोला जिल्ह्यातील खरप गावचे प्रयोगशील शेतकरी विठ्ठल पागृत यांनी आपल्या शेतीत केलेला प्रयोग राज्यातील अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरलाय। विठ्ठल यांनी आपल्या शेतात सांडपाण्याचं नियोजन करून आपलं शेत ओलिताखाली आणलंय। शेतात जवळून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यातून पाणी अडवून पाणी शुद्धीकरणासाठी शेतात फिल्टर प्लांट बसवून घेतलाय। एवढंच नाही तर पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करून 10 एकरात संपूर्ण ठिबक सिंचनाचा प्रयोग केलाय। सध्या त्यांच्या ओलितांच्या 10 एकर शेतात टरबूज आणि पपईचं उत्पन्न घेतलं जातं। पहिले असं होतं की 4 पोते हरभरे किंवा 3-4 पोते सोयाबीन। आजची परिस्थिती एक पाण्यामुळे 10 पोते सोयाबीन 10 पोते हरभरे या परिस्थितीवर गेलो। या जमिनी सलीन ट्रॅक मध्ये जिथं पपई येत नाही तिथं आता आम्ही पपईचं पीक घेऊन राहिलो, टरबूजचं पीक घेऊन राहिलो। विठ्ठल यांनी आपली शेती म्हणजे एक प्रयोगशाळा बनवली आहे। या 10 एकरात त्यांनी सध्या पपई आणि टरबूज लावलेत। त्याबरोबरच टरबूज लागवडीसाठी त्यांनी मल्चिंग पद्धतीचा अवलंब केलाय। या दोन्ही पिकातून 10 एकरात त्यांना यावर्षी 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे। विठ्ठल यांनी कल्पकतेच्या जोरावर पाण्याचं योग्य नियोजन करत फक्त 25% पाणी वापरून हे शेत फुलवलंय। पपईचा मला या 2 एकरातून जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे। टरबूजचं उत्पन्न मला 5 ते 6 लाख रुपये अपेक्षित आहे। सध्या राज्यातील अनेक शहरातील सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची मोठी समस्या आहे। जर यात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीत वापरलं गेलं तर सांडपाणी व्यवस्थापन आणि शेतीच्या सिंचनाचा मोठा प्रश्न सुटू शकतो। त्यामुळेच विठ्ठल यांचा हा प्रयोग सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या वाळवंटात शेतकऱ्यांसाठी हिरवळ निर्माण करू शकणारा आहे। झी 24 ताससाठी जयेश जगड, अकोला। झी 24 तास एक पाऊल पुढे।